नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसिक आरोग्य नर्सिंगच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचा विषय तो म्हणजे डिप्रेशन म्हणजेच उदासीनता या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. डिप्रेशन म्हणजे फक्त दुःख नव्हे तर ती एक मानसिक आरोग्याची स्थिती आहे, ज्यामुळे रुग्णाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य प्रभावित होते. या व्हिडिओत आपण डिप्रेशन म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, प्रकार, नर्सिंग प्रक्रिया आणि व्यवस्थापन याविषयी सविस्तर चर्चा करूया. उदासीनता ही एक मानसिक विकार म्हणजे सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये व्यक्तीला दीर्घकाळ मानसिक दुःख, थकवा, निरुत्साह आणि नकारात्मक विचारांचा अनुभव येतो. यामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक जीवनावर परिणाम होतो. सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन यामध्ये सर्वात पहिलं लक्षण आहे डिप्रेशनचे ते म्हणजे भावनिक लक्षणे, ज्यामध्ये रुग्णाला कायमच्या दुःखाचा अनुभव हा येत असतो. स्वतःला निरुपयोगी व अपराधी वाटणे, निराशा आणि चिंतेने भरलेले विचार येणे. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण, ज्यामध्ये झोपेचा विकार, ज्यामध्ये जास्त झोप येणे किंवा झोप न येणे, भूक मंदावणे किंवा अतिप्रमाणामध्ये भूक लागणे, थकवा व ऊर्जा कमी होणे. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे वर्तणूक लक्षण, ज्यामध्ये इतरांपासून दूर राहणे, दॅट इज सोशल विड्रॉवल, कामात किंवा आवडीच्या गोष्टींमध्ये रुची कमी होणे, आत्महत्या करण्याचा विचार करणे, ज्याला सुसायडल थॉट्स असे म्हणतात. पुढे आपण बघूया उदासीनतेचे प्रकार. पहिला प्रकार आहे तो म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, ज्याला MDD असे म्हणतात. हा दीर्घकाळ व तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये काम व झोप व खाण्यावर परिणाम होत असतो. दुसरा आहे डिस्टेमिया. हा दीर्घकाळ म्हणजे 2 वर्षापेक्षा अधिक असतो. सौम्य स्वरूपाची उदासीनता यामध्ये बघायला मिळते. व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये कार्यरत असते पण सतत नाखुश असतो. चौथा प्रकार आहे तो म्हणजे सायकोटिक डिप्रेशन. उदासीनतेसोबत भास, दॅट इज हाल्युसिनेशन आणि भ्रम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिल्युजन असे म्हणतो, व हे सर्व काही गंभीर स्वरूपाचे असू शकते. पाचवा प्रकार आहे तो म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. प्रसूतीनंतर काही महिलांना होणारी उदासीनता यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन असे म्हणतात. हे हार्मोनल बदलांमुळे होत असते. 6 नंबरचे आहे ते म्हणजे मौसमी उदासीनता, ज्याला इंग्रजीमध्ये सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर SAD असे म्हणतात. हिवाळ्यात किंवा काही विशिष्ट ऋतूंमध्ये होणारी उदासीनता, ज्यामध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता ही ह्या आजाराला कारणीभूत ठरते. पुढे आपण बघूया बायपोलर डिप्रेशन. व्यक्तीच्या उत्साहाचा म्हणजेच मॅनिया आणि उदासीनता टप्प्यांचा अनुभव येतो. पुढे आपण बघूया लेवल्स ऑफ डिप्रेशन, उदासीनतेचे स्तर. पहिला आहे माइल्ड डिप्रेशन, ज्यामध्ये लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. रुग्ण सामान्य जीवनात कार्यरत राहतो, परंतु सतत दुःखद व नकारात्मक विचारांमध्ये तो असतो. लवकर निदान व उपचार केल्यास सहज सुधारता येते. पुढे आपण बघूया दुसरं स्तर ते म्हणजे मॉडरेट डिप्रेशन. लक्षणे अधिक स्पष्ट होतात व दैनंदिन कामांवर परिणाम करतात. सतत थकवा जाणवत असतो, चिडचिड व नकारात्मकता जाणवते. ह्यामध्ये उपचारांची आवश्यकता असते, जसे की औषधोपचार व समुपदेशन. तिसरी लेवल आहे ती म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन, ज्यामध्ये गंभीर स्वरूपातील लक्षणे असतात, जसे की आत्महत्या करण्याची प्रवृत्ती, व्यक्ती दैनंदिन जीवनात कार्य करण्यास असमर्थ होतो. तात्काळ व सखोल उपचारांची आवश्यकता ह्यामध्ये असते. पुढे आपण बघूया एपिसोड्स ऑफ डिप्रेशन म्हणजेच उदासीनतेचे टप्पे. डिप्रेशनला मराठीमध्ये दुसरा शब्द हा नैराश्य देखील आहे. सर्वप्रथम आपण बघूया पहिला टप्पा, ज्याला सिंगल एपिसोड डिप्रेशन असे म्हणतात. एकदाच उदासीनतेचा अनुभव येतो व तो विशिष्ट कारणांमुळे होतो, जसे की ताणतणाव किंवा दुःखद घटना. वेळेवर उपचार केल्यास व्यक्ती पूर्वस्थितीमध्ये येऊ शकतो. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे रिकरंट डिप्रेशन. यामध्ये रुग्णाला वारंवार उदासीनतेचे अनुभव येतात. यामध्ये तीव्रतेची लहरी येतात, म्हणजेच लक्षणे कमी जास्त होऊ शकतात. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे क्रोनिक डिप्रेशन, ज्यामध्ये लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात, म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त. डिस्टेमिया या स्वरूपात ती सौम्य पण सातत्याने जाणवतात. डबल डिप्रेशन ह्यामध्ये डिस्टेमियाच्या पार्श्वभूमीवर तीव्र उदासीनतेचा म्हणजेच MDDचा टप्पा होतो. रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर अधिक गडद परिणाम होत असतो. उदासीनतेचे लक्षणांची तीव्रता ओळखण्यासाठी काही टप्पे, ज्यामध्ये पहिला टप्पा आहे ते म्हणजे नॉर्मल सॅडनेस.
एखाद्या विशिष्ट घटनेमुळे थोड्या काळासाठी दुःख जाणवते. दुसरा आहे डिप्रेस मूड, दीर्घकाळ नकारात्मक भावनांचा अनुभव येतो. तिसरा आहे क्लिनिकल डिप्रेशन, ज्यामध्ये मानसिक व शारीरिक आरोग्यावर स्पष्ट परिणाम दिसत असतो. नर्सिंग काळजी, डिप्रेशन मध्ये नर्सिंग केअर पुढे आपण बघूया. सर्वप्रथम आपण सौम्य व मध्यम स्तरावर बघूया, ज्यामध्ये रुग्णाला आपण भावनिक आधार व संवादावर भर देतो व जीवनशैलीतील सकारात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करतो. गंभीर स्तरावर आपण औषध उपचार व समुपदेशन करत असतो आणि आत्महत्येची प्रवृत्ती ओळखण्यासाठी रुग्णाच्या वर्तनाच्या बारीकाईने आपण निरीक्षण करतो. पुढे आपण बघूया उदासीनतेचे कार्य, उदासीनतेचे कारण, कॉजेस ऑफ डिप्रेशन. पहिलं कारण आहे ते म्हणजे जैविक घटक, ज्यामध्ये मेंदूतील रासायनिक बदल म्हणजे न्यूरोट्रान्समीटर इम्बॅलन्स व आनुवंशिकता. दुसरं कारण आहे ते म्हणजे मनोवैज्ञानिक घटक, ज्यामध्ये ताणतणाव व बालपणातील दुःखद अनुभव, आत्मविश्वासाचा अभाव. पुढे तिसरं कारण आहे ते म्हणजे सामाजिक घटक, एकटेपणा व इतरांशी संवादाची कमतरता, आर्थिक समस्या व नोकरीतील ताणतणाव. ह्या सामाजिक घटनांमुळे डिप्रेशन हे येऊ शकते. पुढे आपण बघूया ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन. सर्वप्रथम आपण बघूया औषध उपचार, ज्यामध्ये अँटी डिप्रेसंट ड्रग्स म्हणजे अँटी डिप्रेसंट औषधं हे दिली जात असतात. सायकोटिक डिप्रेशनसाठी अँटीसायकोटिक औषधे. नंतर उपचारामध्ये दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे समुपदेशनाची, दॅट इज काउन्सिलिंग थेरपी. यामध्ये संज्ञानात्मक वर्तन थेरपी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी ही दिली जात असते. टॉक थेरपीद्वारे भावनांचे निवारण हे केले जात असते. चौथं ट्रीटमेंट पद्धती आहे ती म्हणजे जीवनशैलीतील बदल, दॅट इज लाईफस्टाईल चेंजेस. नियमित व्यायाम व ध्यान, चांगला आहार व पुरेशी झोप यामुळे देखील डिप्रेशन हे दूर केले जाऊ शकते. नंतर येतं ECT, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. गंभीर स्वरूपातील डिप्रेशनसाठी इलेक्ट्रिक कन्व्हल्सिव्ह थेरपी ही प्रभावी ठरत असते. परत आपण बघूया नर्सिंगची काळजी, नर्सिंग केअर. संबंध निर्माण करा, रुग्णाशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधणे, त्यांचे विचार भावनांना प्रोत्साहन देणे. दुसरी नर्सिंग केअर आहे ती म्हणजे भावनिक आधार. यामध्ये रुग्णाचा आत्मविश्वास वाढविला जातो व कुटुंबीय व मित्रांसोबत संवाद वाढवण्यासाठी प्रोत्साहन हे रुग्णाला दिले जात असते. औषध उपचारावर लक्ष दिलं जातं, ज्यामध्ये औषधांचे योग्य प्रमाण व वेळ सांभाळला जातो व औषधांचे दुष्परिणाम हे रुग्णावरती बघितले जात असतात. आत्महत्या प्रतिबंधन नियोजनामध्ये आपण रुग्णाच्या वर्तनात बदल आढळल्यास त्वरित उपाययोजना करतो व रुग्णाचे अलगीकरण म्हणजे आयसोलेशन हे टाळत असतो. तर हे होतं डिप्रेशन. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, डिप्रेशन हे मानसिक आरोग्याचा एक गंभीर मुद्दा आहे, पण योग्य उपचार व काळजीमुळे यावर मात करता येते. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या मनोबलाला समजून घेत त्यांना योग्य उपचार देण्याचे ध्येय ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट विचारायला विसरू नका. धन्यवाद.